या मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था वडाळा इथं करण्यात आली आहे। चेंबूर द्रुतगती मार्गातून सुमन नगर येथून डावं वळण घेतल्यानंतर वडाळ्याजवळच वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे। पोर्टरसच्या मोकळ्या जागेवर वाहनतळ बनवण्यात आले आहेत। गोल्डन यार्ड, मोदी प्लॉट, ग्रेन डेपो, पारधीपाडा, जे प्लॉट या ठिकाणी आपली वाहनं पार्क करू शकता आणि पुढे मोर्चासाठी रवाना होऊ शकतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। मराठा क्रांती महामोर्चा उद्या धडकणार आहे। त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक गावातून, अनेक खेड्यापाड्यातून अनेक लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हे जे मुंबईच्या बाहेरून येणारे जे मोर्चेकरी आहेत, त्यांच्या ज्या गाड्या आहेत, त्या गाड्या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या कोणत्या ठिकाणी पार्क करायच्या, त्यांचे वाहनतळ कुठे असेल ह्याची पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत इकडचे काही जे मोर्चेकरी आहेत, त्याचप्रमाणे इकडचे व्यवस्थापक आहेत जे थोडी व्यवस्था करतात। आपण त्यांना विचारूया। मला सांगा, या वडाळामध्ये या पॉइंटला काय म्हणतात आणि असे किती पॉइंट आहेत आणि एका मैदानावर किती गाड्या पार्क होऊ शकतील? जय मराठा। इथे हा जो पॉइंट आहे त्याला गोल्डन यार्ड म्हणतात। असे कमीत कमी 5 यार्ड्स आहेत। एक गोल्डन यार्ड आहे, एक मोदी प्लॉट आहे, एस प्लॉट आहे, परत शिवडीच्या इथे जे प्लॉट आहे आणि मधला जो पूर्ण बेपेडीचा पार्किंगचा एरिया आहे तो सगळ्याच्या सगळ्या एरिया त्यांनी पार्किंगसाठी ओपन करून दिला आहे। तर अशा मिळून इथे 25 ते 30 हजार गाड्या उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे ज्यानंतर इथे आल्यानंतर गाडी पार्क केल्यानंतर इथून ज्या माणसाला बायकळाला जायचं असेल त्यांनी कसं जावं, तसंच त्यांना इथून डायरेक्ट जर आझाद मैदानला जायचं असेल तर त्यांनी कसा प्रवास करावा, काय सांगाल? इथून मॅक्झिमम वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटावरती तुमचं वडाळा स्टेशन आहे। तिथून तुम्ही रेल्वेने विटीला जाऊन तिथून रिव्हर्स भायखळ्याला जाऊ शकता किंवा चालत जायचं असेल तर 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही भायखळ्यापर्यंत चालत जाऊ शकता। कायदा आणि सुव्यवस्था पाहता मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी ही मोर्चेकरी उचलताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे मुंबई पोलीसही आणि वाहतूक पोलीसही सज्ज झालेले दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।